एक्झॅक्ट 1 वर्षापूर्वी मी एक रील टाकला होता माझ्या बायकोबरोबर केक कट करताना पॅरिसला. त्याला तुम्ही एवढा डोक्यावर घेतलं तर त्याच्यावरती जवळपास 6-7 मिलियन व्ह्यूज झाले. तसं तर मी पर्सनल गोष्टी शेअर करत नाही, पण आजचा विषय थोडा खास आहे. तर विषय असा आहे की आज आहे माझ्या बायकोचा बर्थडे आणि म्हणूनच आज तुमच्यावर एक पर्सनल गोष्ट शेअर करतो. आणि हे मला आमच्या लग्नाला आता 5 वर्ष झाली आणि 5 वर्षापूर्वी जेव्हा आमचं लग्न नव्हतं जमलं, तिला माहीत होतं की मी काय जॉब करतो आणि किती कमवतो ते. त्यानंतर झालं असं की आमचं दोघांचं असं ठरलं की जर्मनीला जाऊया मास्टर्स करण्यासाठी. आणि मास्टर्स करण्यासाठी जेव्हा आम्ही ठरवलं तर आम्ही दोघांनी सोबत सगळं IELTS वगैरे सगळं प्रिपरेशन सोबत केलं. पण विषय असा झाला की तिला जर्मनीला ॲडमिशन मिळाली आणि ती जर्मनीला आली. म्हणजे ती माझ्या आधी 1 वर्ष इकडे आली आणि मी बसलो बोंबलत तिकडे. म्हणजे नाशिकला जॉब करत होतो पण मास्टर्सला माझं ॲडमिशन नाही झालं. आता जेव्हा ती इकडे आली तेव्हा मला असं वाटायचं की आपल्याला कल्टी बसणार. म्हणजे ती जर्मनीला मी नाशिकला, कसं काय गणित जमेल काय माहिती. बट शी वेटेड फॉर मी आणि 1 वर्ष तिने माझ्यासाठी फुल ऑन एफर्ट्स घेतले. सगळे डॉक्युमेंटेशन, सगळी प्रोसेस, मास्टर्सची प्रोसेस तर आता तुम्हाला माहितीच आहे किती अवघड असते. सगळी प्रोसेस, सगळे डॉक्युमेंटेशन, एक छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या तिने माझ्यासाठी केल्या. आणि फायनली 1 वर्षानंतर मी जर्मनीला आलो. त्यानंतर आमचं पुढे लग्न पण झालं आणि देवाच्या कृपेने सगळं व्यवस्थित चाललंय. आता तुम्ही म्हणाल मग याच्यात विशेष काय, तर ॲक्च्युली हा विषय मी यासाठी सांगतोय की ती जेव्हा जर्मनीला होती आणि मी जेव्हा नाशिकला होतो तेव्हा तिने मला आरामात कल्टी देऊ शकली असती. पण तिने तसं काहीच नाही केलं. तिने फुल ऑन ट्राय मारले माझ्यासाठी अँड फायनली शी मेड इट हॅपन. आणि मला माहिती आहे की हा व्हिडिओ बघून पण तिला आवडणार नाही मी तिच्याबद्दल गोष्टी सांगितलेल्या आहे. बट बायको आज बनताय. आणि हे सेंटेन्स मी लास्ट टाइम पण बोललो होतो की जर साथीदार कट्टर असेल ना तर आयुष्यात सगळे गाणे वाजतात. हॅपी बर्थडे बायको.